आज आपण बनवतोय उपवासाची खमंग खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली. बऱ्याच वेळा पीठ छान व्यवस्थित मळलं जात नाही किंवा चकली घालत असताना ती अधेमध्ये तुटते. तसेच वाळल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आपण चकली तळतो त्यावेळेस ती छान टम्म फुगत नाही. या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल सांगितलेल्या आहे. त्यामुळे तुमची चकली केव्हाही बनवली तर अजिबात तुटणार नाही. आता ही चकली पहा ना, वाळल्यानंतर केवढी होती आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट फुलली जाते. विशेष म्हणजे ही चकली अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते. जर तुम्हाला अशी खुसखुशीत चकली बनवायची असेल तर एक स्टेप तुम्हाला जास्त करावी लागेल. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम हा साबुदाणा आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण बऱ्याच वेळा यामध्ये धूळ असते, कचरा असतो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. चला, या ठिकाणी आपला साबुदाणा धुवून झालेला आहे. आता साबुदाणा बुडेल आणि वर अर्धा इंच पाणी राहील एवढंच पाणी आपल्याला साबुदाणा भिजवायला ठेवायचं आहे. या साबुदाण्यावर झाकण ठेवायचं आणि हा साबुदाणा तुम्ही रात्रभरासाठी भिजत घालू शकता किंवा 7-8 तासासाठी सुद्धा घालू शकता. अगदी पटकन हा साबुदाणा भिजला जातो. हा साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजत घातला होता, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे. आता तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा सोऱ्यामध्ये हा अखंड साबुदाणा अडकला जातो, म्हणून आपण एक स्टेप एक्स्ट्रा या ठिकाणी करणार आहोत. ती म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा थोडा थोडा करून क्रश करून घेणार आहोत, ज्यामुळे आपली चकली खुसखुशीत तर होईलच, पण पूर्ण चकली घालूपर्यंत त्रास देखील होणार नाही. साबुदाणा बारीक करत असताना अगदी तो 50% आपल्याला बारीक करायचा आहे, पूर्णतः बारीक करायचा नाही. आता या ठिकाणी सर्व साबुदाणा मी बारीक करून घेतलेला आहे. 2-3 बॅचेसमध्ये हा साबुदाणा पटकन बारीक होतो. आता 250 ग्रॅम साबुदाणा आहे, त्यासाठी आपल्याला अर्धा किलो बटाटे लागणार आहे. ते छान उकडून घ्यायचे आणि ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. किसणीने किसत असताना बारीक होलची जी साईज आहे त्याच बाजूने आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे, जेणेकरून बटाटे छान बारीक किसल्यामुळे सोऱ्यामध्ये अडकत नाही. या ठिकाणी आपले बटाटे छान बारीक किसून झालेले आहे. चकली बनवत असताना तुम्ही बटाटा कोणताही वापरू शकता, फक्त त्या बटाट्यामध्ये चिकटपणा असला ना तर चकली अजिबात तुटली जात नाही. क्रश केलेल्या साबुदाण्यामध्ये हा बारीक केलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता या ठिकाणी ही कमी तिखटाची मिरची आहे, म्हणून 1 टेबलस्पून मी मिरची घातलेली आहे. जर तुमची मिरची तिखट असेल तर कमी प्रमाण घेतलं तरी चालेल. जेवढी मिरची आहे तेवढंच मीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर पुन्हा तुम्ही कमी जास्त प्रमाण या मिश्रणामध्ये करू शकता. या मिश्रणामध्ये मीठ मिरची छान एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी दिलेलं मिरचीचं आणि मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे. यामुळे तुमची चकली अजिबात तिखटसुद्धा होणार नाही आणि आळणीसुद्धा होणार नाही. आता या मिश्रणाचा छान एकजीव असा गोळा बनवून घेतलेला आहे. यापुढे आपण आणखीन एक स्टेप करणार आहोत, ते म्हणजे हे जे मिश्रण आहे ते आपण वाफवून घेणार आहोत. चाळणीमध्ये कॉटनचा कपडा ठेवायचा, तो ओला करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये या गोळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. पूर्ण अखंड गोळा अजिबात वाफवू नका, म्हणजे तो आतमध्ये पूर्णतः शिजला जात नाही. असं केल्यामुळे हे सर्व तुकडे छान शिजले जातात आणि यामुळे आपली चकली खुसखुशीत होते आणि घालताना अजिबात तुटत नाही. या ठिकाणी मिश्रण माझं थोडं होतं, त्यामुळे एका बॅचमध्ये हे सर्व मिश्रण चाळणीमध्ये बसलेलं आहे. कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि ही चाळण आपल्याला एक 15-20 मिनटं छान हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. कढईमध्ये चाळण ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला दुसरं झाकण पालथं घालायचं आहे, जेणेकरून यामधली गरम हवा बाहेर जाणार नाही आणि हे मिश्रण छान शिजलं जाईल. चला, फायनली या ठिकाणी 15-20 मिनटं होऊन गेलेले आहे. मिश्रण छान शिजलेलं आहे. जर साबुदाणा पाहताल तर मस्त चिकट तयार झालेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. चकली बनवत असताना गरम गरमच मिश्रण सोऱ्यामध्ये घालायचं, अशी अजिबात घाई करू नका, कारण हे मिश्रण थंड जरी झालं तरी सुद्धा या मिश्रणाच्या चकल्या वळल्या जातात.
आता हे मिश्रण हलकंसं कोमट गरम असतानाच आपल्याला सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने हे सर्व गोळे फोडून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा हे गोळे कमी जास्त प्रमाणात शिजले जातात आणि अधेमध्ये चकली तुटली जाते, तर असं होऊ नये म्हणून आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण सुरुवातीला गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्या. मिश्रण गरम असतानाच आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे, कारण मिश्रण ज्यावेळेस गरम असतं त्यावेळेस ते हलकं असतं आणि जसजसं ते थंड होत जातं तसतसं एकजीव करणं अवघड जातं. आता या ठिकाणी हलकंसं कोमट झाल्यानंतर हे मिश्रण मी हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घेणार आहे. हाताला सोसल इतकंच गरम असताना मिश्रणामध्ये हात घाला. जास्त गरम असताना मिश्रणामध्ये हात न घालता चमच्याच्या साहाय्याने केलं तरीही चालणार आहे. या मिश्रणाच्या चकल्या घालण्यापूर्वी सोऱ्याला आपल्याला उपवासाचं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. लगेचच सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट घालायची आणि सोऱ्या बंद करून घ्यायचा. सोऱ्याच्या आतील बाजूस तेल किंवा तूप लावल्यामुळे आपलं हे मिश्रण सोऱ्याला अजिबात चिकटत नाही, अगदी शेवटची चकली बळेपर्यंत सुद्धा. आता लगेचच हे मिश्रण आपण सोऱ्यामध्ये घालून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने मिश्रण भरत असताना अगदी सोऱ्या गच्च भरून घ्यायचा आहे. या सोऱ्यामध्ये कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहता कामा नये. जर हवेची पोकळी शिल्लक राहिली तर तुमची चकली घालत असताना अधेमध्ये ती तुटली जाते, त्यामुळे सोऱ्या अगदी गच्च भरून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी सोऱ्या अगदी गच्च भरून घेतलेला आहे. लगेचच आपल्याला सोऱ्याचं वरचं झाकण लावून हा सोऱ्या अगदी घट्ट बसवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण लगेचच चकल्या पाडून घेणार आहोत. चकल्या पाडत असताना तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा या चकल्या पाडू शकता किंवा प्लास्टिकची शीट असेल त्यावरही अशा पद्धतीने चकल्या घालून घेऊ शकता. आता या ठिकाणी तुम्हाला 3 वेढ्याच्या किंवा 4 वेढ्याच्या जशा हव्या तशा चकल्या तुम्ही पाडून घेऊ शकता. आता या ठिकाणी मी फक्त 3 वेढ्याच्या चकल्या पाडणार आहे. दिसायला सुद्धा त्या छान दिसतात आणि तळल्यानंतर सुद्धा दुप्पट तिप्पट फुलल्या जातात. एवढ्या मिश्रणाच्या चकल्या घालण्यासाठी साधारणपणे एका व्यक्तीला 15 ते 20 मिनिटं सहज लागतात. तर या ठिकाणी सर्व मिश्रणाच्या चकल्या घालून झालेल्या आहे. चकल्या जर पाहताल तर अजिबात तुटलेली सुद्धा नाही आणि मस्त गोल गरगरीत तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये एका दिवसात ही चकली छान कडकडीत वाळली जाते किंवा या चकलीला वाळण्यासाठी 2 दिवस सुद्धा लागू शकतात. आता ही चकली आपल्याला वर्षभर साठवून ठेवायची आहे, त्यामुळे ती छान कडकडीत वाळूनच साठवून ठेवायची आहे. चकली जर पाहता तर मस्त गोल गरगरीत आणि छान कडकडीत वाळलेली आहे. आता ही चकली आपण तळून देखील पाहूया. आता या ठिकाणी तुम्ही उपवासाचं तेल किंवा तूप यामध्ये सुद्धा ही चकली तळून घेऊ शकता. आता इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला या चकल्या सोडायच्या आहेत. चकल्या सोडत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आणि नंतर मीडियम ठेवायची, म्हणजे चकली छान आतपर्यंत खुसखुशीत तळली जाते. आता या ठिकाणी चकल्या काही प्रमाणात मी तळलेल्या आहेत. चकल्या तळल्यानंतर जाळीदार भांड्यामध्ये चकल्या काढून घ्यायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जातं. साधारणपणे या ठिकाणी मी 10-12 चकल्या तळलेल्या आहेत. तर चकली सुरुवातीला पाहताल तर कशी होती आणि तळल्यानंतर ती केवढी होती. अगदी दुप्पट तिप्पट ही चकली फुलली जाते. ही चकली बनवत असताना आपण 2 स्टेप एक्स्ट्रा केलेले आहेत. एक म्हणजे साबुदाणा क्रश केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मिश्रण आपण वाफवून घेतलेलं आहे. या 2 गोष्टी केल्यामुळे चकली तुटत सुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली छान दुप्पट तिप्पट फुलली जाते. ही चकली छान खुसखुशीत तर होतेच आणि विशेष म्हणजे तेलकट सुद्धा होत नाही. या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने अशी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली नक्की करून पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.